Hello friends, last topic we have seen what is mean by GST, yes GST, CGST, then tax invoice means. Then now today we are going to see next topic, goods and services items list. मित्र हो, आपण मागच्या तासाला जीएसटी म्हणजे काय, एसजीएसटी, सीजीएसटी म्हणजे काय पाहिलेलं आहे. आणि आता आपण वेगवेगळ्या वस्तूंची यादी पाहणार आहोत. ज्या बाजारामध्ये वेगवेगळ्या वस्तू आहेत त्यापैकी कोणकोणत्या वस्तूंना किती टक्के जीएसटी लावला जातो, हे आपण जीएसटीचा दर काय आहे हे आता आपण पाहणार आहोत. मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आपलं पुस्तक आपण उघडायचं आहे, आपल्यासमोर ते ठेवायचं आहे, पुस्तकामध्ये पाहायचं. सिरियल नंबर, पेज नंबर 84, सिरियल नंबर 1, झिरो रेटेड. झिरो रेटेड दॅट इज रेट ऑफ जीएसटी 0%. हा जो जीएसटीचा टाइप आहे, हा जो जीएसटीचा टाइप आहे तो झिरो रेटेड आहे. त्याला आपण म्हणतो शून्याधारित. आणि झिरो रेटेड असल्यामुळे त्याचा रेट ऑफ जीएसटी 0% आहे. यामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत पहा. इसेन्शियल कमोडिटीज लाईक फूड ग्रेन्स, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, मिल्क, सॉल्ट, अर्थर्न पॉट्स एक्सेट्रा. म्हणजे अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तू, देन फ्रूट्स फळे, व्हेजिटेबल्स भाजीपाला, मिल्क दूध, सॉल्ट म्हणजे मीठ, अर्थन पॉट्स म्हणजे मातीची भांडी, यासारख्या वस्तू ह्या शून्याधारित आहेत, म्हणजे त्याच्यावरती कुठलाही कर आकारला जात नाही. सर्व्हिसेस म्हणजे सेवा कोणकोणत्या आहेत पहा. चॅरिटेबल ट्रस्ट ॲक्टिव्हिटीज म्हणजे धर्मादाय संस्थांचे उपक्रम, ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर पाण्याची वाहतूक, यूज ऑफ रोड्स अँड ब्रिजेस म्हणजे रस्ते व पुलांचा वापर, पब्लिक लायब्ररी सार्वजनिक वाचनालय, त्यानंतर ॲग्रिकल्चर रिलेटेड सर्व्हिसेस शेतीविषयक ज्या काही सेवा आहेत त्या, आणि एज्युकेशन अँड हेल्थ केअर सर्व्हिसेस म्हणजे शिक्षण व आरोग्यविषयक ज्या सेवा आहेत ह्या सर्व सेवा आणि ह्या मगाशी आपण पाहिलेल्या सर्व वस्तू ह्या झिरो रेटेड आहेत. त्यानंतर सेकंड आहे लो रेटेड. लो रेटेड लो रेटेड टाइप जो आहे त्याचा रेट ऑफ जीएसटी आहे 5%. यामध्ये कोणकोणत्या गुड्स आहेत पहा. कॉमनली यूज्ड आयटम्स एलपीजी सिलेंडर, टी, कॉफी, ऑइल, हनी, फ्रोझन व्हेजिटेबल्स, स्पाइसेस, स्वीट्स एक्सेट्रा. म्हणजे सर्वसाधारण वापरामध्ये असणाऱ्या ज्या दररोजच्या वापरामध्ये असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यामध्ये एलपीजी सिलेंडर असेल, टी, कॉफी, ऑइल म्हणजे चहा, कॉफी, वेगवेगळ्या प्रकारचं तेल असेल, हनी मध असेल, त्यानंतर फ्रोझन व्हेजिटेबल्स म्हणजे फ्रोझन भाज्या असतील, त्यानंतर स्पाइसेस, स्वीट्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले असतील, मिठाई असेल, यासारख्या सगळ्या वस्तू लो रेटेड टाईपमध्ये आहेत की ज्याच्यावरती जीएसटी आकारला जातो 5%. सर्व्हिसेस कोणकोणत्या आहेत. रेल्वे ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस म्हणजे रेल्वेची वाहतूक, बस ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस बसची वाहतूक, टॅक्सी सर्व्हिसेस, एअर ट्रान्सपोर्ट, हॉटेल्स प्रोव्हाइडिंग फूड अँड बेव्हरेजेस म्हणजे रेल्वे, बस, टॅक्सी, विमान यासारख्या ज्या सेवा आहेत ह्या सगळ्या लो रेटेड 5% जीएसटी मध्ये आहेत. त्यानंतर जे हॉटेल्स आहेत की जे हॉटेल्स खाद्यपदार्थ व वेगवेगळ्या प्रकारचं पेय पुरवतात अशा प्रकारची जी हॉटेलमध्ये दिली जाणारी सेवा आहे ही 5% मध्ये आहे. देन थर्ड टाइप इज स्टँडर्ड रेटेड. स्टँडर्ड
रेटेड यामध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे फर्स्ट स्लॅब. या फर्स्ट स्लॅब मध्ये रेट ऑफ जीएसटी आहे 12%. स्टँडर्ड रेटेड म्हणजे ज्याचं स्टँडर्ड रेटेड म्हणजे प्रमाण दर आपण ज्याला म्हणतो. फर्स्ट स्लॅब म्हणजे पहिला त्याच्यातला जो स्तर आहे की ज्याचा जीएसटीचा दर आहे 12%. यामध्ये गुड्स आहेत पहा. कंझ्युमर गुड्स, बटर, घी, ड्राय फ्रुट्स, जाम, जेली, सॉसेस, पिकल्स, मोबाईल फोन एक्सेट्रा. म्हणजे बटर म्हणजे लोणी, पुढे तूप, ड्रायफ्रूट्स सुकामेवा, जाम असेल, त्यानंतर तुमचं जेली असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या सॉसेस असतील, चटण्या असतील, पिकल्स म्हणजे चटणी असतील, मोबाईल फोन्स असतील, ह्या सर्व ज्या वस्तू आहेत ह्या सर्व 12% जीएसटी मध्ये आहेत. आणि सर्व्हिस आहे, सेवा कोणकोणत्या आहेत पहा. प्रिंटिंग जॉब वर्क म्हणजे जे छपाईसाठीची कामं आहेत ती, गेस्ट हाऊस, सर्व्हिसेस रिलेटेड टू कन्स्ट्रक्शन बिझनेस म्हणजे बांधकाम व्यवसायाशी निगडीत ज्या सर्व प्रकारच्या सेवा आहेत ह्या 12% जीएसटी मध्ये स्टँडर्ड रेटेड फर्स्ट स्टेज मधल्या ह्या सर्व्हिसेस आहेत. देन नेक्स्ट टाइप इज स्टँडर्ड रेटेड. सेकंड स्लॅब की ज्याचा रेट ऑफ जीएसटी आहे 18%. आता याच्यामध्ये असं म्हटलंय मोस्ट ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस आर इन्क्लुडेड. बऱ्याचशा वस्तू आणि बऱ्याचशा सेवा ह्या स्टँडर्ड रेटेड सेकंड स्लॅब मध्ये आहेत की ज्यांचा रेट ऑफ जीएसटी आहे 18%. कोणकोणते आहेत? मार्बल, ग्रेनाइट, परफ्यूम्स, मेटल आयटम्स, कॉम्प्युटर, प्रिंटर, मॉनिटर, सीसीटीव्ही एक्सेट्रा. म्हणजे बऱ्यापैकी ज्या काही तुमच्या कॉम्प्युटर, प्रिंटर, मॉनिटर, सीसीटीव्ही म्हणजे ज्या काही संगणकाशी संबंधित ज्या काही इलेक्ट्रॉनिक्स सगळ्या वस्तू आहेत ह्या सगळ्या यामध्ये आहेत. मार्बल आहे, ग्रेनाइट आहे, परफ्यूम्स आहेत, वेगवेगळ्या मेटल आयटम्स धातूच्या वस्तू आहेत, ह्या सगळ्या वस्तू यामध्ये येतात. आणि सर्व्हिसेस सेवा आहेत. कुरिअर सर्व्हिसेस म्हणजे कुरिअर सर्व्हिस असेल, आउटडोअर केटरिंग असेल, सर्कस असेल, ड्रामा असेल, सिनेमा असेल, एक्झिबिशन्स असतील, प्रदर्शन असतील, करन्सी एक्सचेंज असेल. करन्सी एक्सचेंज म्हणजे चलन विनिमय सेवा म्हणजे एका देशातलं चलन दुसऱ्या देशातल्या चलनामध्ये ट्रान्सफर करण्याची सुविधा असेल. त्यानंतर ब्रोकर सर्व्हिसेस इन शेअर ट्रेडिंग जे शेअर मार्केट आहे त्या शेअर मार्केटमध्ये जी खरेदी विक्रीवरील जी तुमचं दलालीची सर्व्हिस आहे ही सगळी सर्व्हिस यामध्ये येत असते. अँड लास्ट इज हायली रेटेड की ज्याचा रेट ऑफ जीएसटी आहे 28%. यामध्ये गुड्स आहेत लक्झरी आयटम्स, मोटरसायकल्स अँड स्पेअर पार्ट्स, लक्झरी कार्स, पान मसाला, व्हॅक्यूम क्लीनर, डिश वॉशर, एसी, वॉशिंग मशीन, फ्रीज, टोबॅको प्रॉडक्ट्स, एरेटेड वॉटर एक्सेट्रा. बऱ्यापैकी ह्या सगळ्या नाव आपल्याशी परिचित आहेत. लास्ट एरेटेड वॉटर म्हटलेलं आहे. एरेटेड वॉटर म्हणजे त्याला आपण सिप पे असं म्हणतोय. बाकी लक्झरी आयटम्स, मोटरसायकल, स्पेअर पार्ट सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत. ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत ती हायली रेटेड आहेत ज्याचा रेट ऑफ जीएसटी असतो 28%. आणि सर्व्हिसेस आहेत 5 स्टार हॉटेल, अकोमोडेशन, अम्युजमेंट पार्क्स, पंचतारांकित हॉटेलमध्ये जी राहण्याची व्यवस्था आहे, निवासी व्यवस्था ती यामध्ये येते. अम्युजमेंट पार्क असेल, वॉटर पार्क असतील, त्यानंतर थीम पार्क्स असतील, कॅसिनो असेल, त्यानंतर रेसकोर्स असेल, आता ज्या चालू आहेत त्या IPL गेम्स असतील, एअर ट्रान्सपोर्ट असेल. एअर ट्रान्सपोर्टमध्ये मगाशी आपण पाहिलेलं आहे एअर ट्रान्सपोर्टमध्ये 5% लो रेटेडमध्ये सुद्धा एअर ट्रान्सपोर्ट होतं, परंतु ते होतं इकॉनॉमिक क्लास की ज्याच्यावरती 5% जीएसटी आकारला जातो. आणि आता जो बिझनेस क्लास एअर ट्रान्सपोर्ट जे आहे
हवाई वाहतूक की जी हायली रेटेड आहे, ज्याचा रेट ऑफ जीएसटी 28% असतो. आपल्याला ह्या वस्तूंचे रेट ऑफ जीएसटी माहीत असावेत. शक्यतो उदाहरण सोडवत असताना त्या वस्तूंचा किंवा त्या सर्व्हिसचा रेट ऑफ जीएसटी दिलेला असतो, परंतु एखाद्या वस्तूचा जर दिला नसेल तर तो तुम्हाला माहीत माहीत आहे असं गृहीत धरून त्याचा रेट दिलेला नसतो. एवढा भाग झाल्यानंतर आपण पुढच्या भागाकडे वळूया. प्रॅक्टिस सेट 4.1. आतापर्यंत जो आपण भाग पाहिला त्याच्यावर आधारित हा प्रॅक्टिस सेट आहे. पहा, त्यातलं पहिलं उदाहरण कसं आहे. पवन मेडिकल सप्लाइज मेडिसिन्स. On some medicines the rate of GST is 12%. Rate of GST 12% आहे. Then what is the rate of CGST and SGST? Rate of CGST, rate of SGST आपल्याला काढायचं आहे. अतिशय सोपी उदाहरण आहे. उदाहरण काय का, पवन मेडिकल सप्लाइज मेडिसिन्स. पवन मेडिकल दुकानचं नाव आहे. काय करतं, औषधं सप्लाय करतं, पुरवतं. ऑन सम मेडिसिन्स द रेट ऑफ जीएसटी इज 12%. काही औषधावरती त्यांचा जीएसटीचा दर आहे 12%. व्हॉट इज द रेट ऑफ एसजीएसटी अँड सीजीएसटी? एसजीएसटीचा दर काय असेल आणि सीजीएसटीचा दर काय असेल? पहिल्यांदा नीट उदाहरण वाचायचं आहे आपल्याला. आतापर्यंत आपण पाहिले रेट ऑफ सीएसटी, रेट ऑफ एसजीएसटी अँड रेट ऑफ सीजीएसटी. these rates are equal and these rates are half rate of GST. Then rate of GST is equal to 12% given. Therefore, 12 is the total value with GST of a remote controlled toy car is rupees 1770. Rate of GST is 18% on toys. Find the taxable value GST and SGST for this toy car. पहा, आतापर्यंतच्या उदाहरणामध्ये आणि या उदाहरणामध्ये फरक आहे. आतापर्यंतच्या उदाहरणामध्ये त्या वस्तूची टॅक्सेबल व्हॅल्यू, टॅक्सेबल अमाउंट दिलेली होती. रेट ऑफ जीएसटी दिलेला होता. त्याच्यावर आपल्याला रेट ऑफ सीजीएसटी, एसजीएसटी काढायचा होता. आता काय दिले का, दी टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी ऑफ रिमोट कंट्रोल कार. एक रिमोट कंट्रोलवर चालणारी खेळण्याची कार आहे, तिची जीएसटी सह किंमत दिलेली आहे 1770 रुपये. रेट ऑफ जीएसटी दिलेला आहे 18%. तर आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू, त्या रिमोट कंट्रोल टॉय कारची टॅक्सेबल व्हॅल्यू किती असेल, करपात्र किंमत किती असेल, विदाउट टॅक्स किंमत किती असेल, एसजीएसटी किती असेल आणि सीजीएसटी किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण उदाहरण सोडवू शकतो. मी या पद्धतीने उदाहरण सोडवणार आहे. आपल्याला पहिल्यांदा पहा, इथं आपल्याला असं म्हणता येईल की let the taxable value be rupees x. त्या कारची टॅक्सेबल व्हॅल्यू आपण x मानूया. जीएसटी किती बघा, जीएसटी इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू इनटू रेट ऑफ जीएसटी.
equal to taxable value is x, rate of GST is 18%, that is 18 by 100, that is 18 by 100 x, this is GST. हा त्या वस्तूची टॅक्सेबल व्हॅल्यू आपण 1 रुपये आहे असं म्हटलं. किती आपल्याला माहित नाही काढायचं आहे, पण ती x मानली. 1 रुपये जर त्या कारची जर आपण टॅक्सेबल व्हॅल्यू जर मानली तर त्या वस्तूवरती जीएसटी किती असेल? टॅक्सेबल व्हॅल्यू x आहे, रेट ऑफ जीएसटी 18% आहे. 18 by 100 into x रुपीज हा काय येईल? जीएसटी. हा जीएसटी आल्यानंतर therefore total value of a car is equal to taxable value plus GST or amount of GST. त्या वस्तूची एकूण किंमत किती असणार आहे? तिची करपात्र किंमत टॅक्सेबल अमाउंट प्लस त्याच्यावरचा आकारला जाणारा टॅक्स, त्या दोघांच्या बेरजेइतकी त्या कारची काय असणार आहे? टोटल किंमत असणार आहे. इज इक्वल टू टॅक्सेबल अमाउंट इज x, GST is 18 by 100x, that is 118 by 100x रुपीज ही त्या कारची टोटल व्हॅल्यू येणार आहे. परंतु त्या कारची टोटल व्हॅल्यू किती दिली बघा? 1770 रुपये दिलेले आहे. बट टोटल व्हॅल्यू ऑफ अ कार is rupees 1770. Therefore 118 by 100x is equal to 1770. आपली आता टोटल व्हॅल्यू कारची आलेली आहे एवढी, परंतु ही व्हॅल्यू किती आहे? 1770 रुपये आहे. म्हणजे ही आणि हे समान असणार आहे. Therefore x is equal to 1770 into 100 by 118. सोपं रूप द्या. तुम्ही सोपं रूप दिल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की ही जी किंमत आहे ही किंमत येणार आहे, एकूण त्याची किंमत येणार आहे 1500 रुपये. 1500 रुपीज. देअर एक्स म्हणजे काय बघा? टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. therefore taxable value of a car is equal to rupees 1500. आता टॅक्सेबल व्हॅल्यू काढली आपण. आता CGST आणि SGST आपल्याला काढायचा आहे. SGST CGST कसा काढता येईल पहा. Rate of GST is equal to 18%. Therefore, rate of CGST is equal to rate of SGST is equal to 9%. 1/2 into rate of GST 9%, and therefore CGST is equal to taxable amount, taxable value काही शब्द वापरा into rate of CGST is equal to taxable amount आहे 1500 into rate of CGST आहे 9%. You will get 135 रुपीज. CGST तुम्हाला 135 रुपये मिळेल. सिमिलरली SGST is equal to rupees 135.
5 अशा पद्धतीनं आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू CST CGST आणि SGST आपल्याला काढता येईल. Therefore, rate of CGST is equal to 1/2 into rate of GST is equal to 1/2 into 12% is equal to 6%. Then we have to find rate of SGST. Rate of SGST is equal to rate of CGST is equal to 6%. या पद्धतीने आपण रेट ऑफ SGST काढू शकतो किंवा या पद्धतीने रेट ऑफ SGST is equal to 1/2 into rate of GST हे सूत्र वापरून सुद्धा आपण रेट ऑफ SGST काढू शकतो. रेट ऑफ SGST is equal to rate of CGST is equal to 6%. अशा पद्धतीने रेट ऑफ GST दिल्यानंतर रेट ऑफ CGST रेट ऑफ SGST आपल्याला विचारलं की अशा पद्धतीने आपल्याला करता येईल. त्यानंतर पुढचं जे उदाहरण आहे सेम याच पद्धतीचं आहे, आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. थर्ड एक्झाम्पल नंबर 3. Next, third example. Messrs. Real Paint sold 2 tins of luster paint and taxable value of each tin is rupees 2,800. If the rate of GST is 28%, then find the amount of CGST and SGST charged in the tax invoice. उदाहरणाचा अर्थ समजून घ्या. रियल पेंट दुकानचं नाव आहे. या दुकानदारानं 2 लस्टर पेंटचे डबे विकलेले आहेत आणि ज्याची टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, प्रत्येकाची टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 2,800 रुपये. प्रत्येक डब्याची टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 2,800 रुपये. इफ द रेट ऑफ GST इज 28%, GST चा दर जर 28% असेल, then find the amount of CGST and SGST charged in the tax invoice. तर तो जो टॅक्स इनवॉइस आहे, कर बीजक आहे किंवा GST ची जी पक्की पावती आहे, त्या इनवॉइस मध्ये आकारला गेलेला CGST आणि SGST किती असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. पहा, सर्वात पहिल्यांदा आपल्याला टोटल टॅक्सेबल व्हॅल्यू काढून घ्यावी लागेल. एकूण कर पात्र रक्कम की ज्या रकमेवरती कर आकारायचा आहे, टॅक्स आकारायचा आहे, ती रक्कम आपल्याला काढून घ्यावी लागेल. पहा, टोटल टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणा किंवा अमाउंट म्हणा, टोटल टॅक्सेबल अमाउंट is equal to 2 into 2,800 is equal to 5,600 rupees. एका डब्याची किंमत 2800 रुपये आहे, 2 डब्याची किंमत 5,700 रुपये येणार आहे. ही आपली टॅक्सेबल व्हॅल्यू, टॅक्सेबल अमाउंट झाली की जिच्यावरती आपल्याला टॅक्स आकारावा लागणार आहे. आता आपल्याला CGST आणि SGST किती आकारला असेल हे आपल्याला करायचं आहे. 2 प्रकार काढता येईल आपल्याला. पहिल्यांदा 28% याच्यावरचा GST काढा आणि त्याच्या हाफ SGST, त्याच्या हाफ SGST, हाफ CGST ह्या पद्धतीने काढा. किंवा पहिल्यांदा CGST SGST चा रेट काढून घ्या आणि त्यानंतर तुम्ही SGST CGST किती असेल तो काढून घ्या. कुठल्या पद्धतीने केलं आपल्याला अमाउंट तेवढीच येणार आहे. पहा, रेट ऑफ GST is equal to 28%. Therefore, rate of CGST is equal to rate of SGST is equal to
1/2 into rate of GST is equal to 1/2 into 28%, that is 14%. रेट ऑफ सीजीएसटी रेट ऑफ एसजीएसटी 14% आला आणि मग आता आपल्याला अमाउंट ऑफ एसजीएसटी आणि सीजीएसटी काढायचे आहे. देयरफॉर अमाउंट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू रेट ऑफ सीजीएसटी इनटू टॅक्सेबल अमाउंट. जी टॅक्सेबल अमाउंट आहे त्या टॅक्सेबल अमाउंटला रेट ऑफ जीएसटी सीजीएसटी ने गुणा तुम्हाला अमाउंट ऑफ सीजीएसटी मिळेल. इज इक्वल टू रेट ऑफ सीजीएसटी इज 14%, that is 14 divided by 100 into taxable amount is 5,600 and this product is rupees 784. Amount of CGST is 784. Therefore, amount of SGST is equal to amount of CGST is equal to rupees 784. अशा पद्धतीने आपल्याला अमाउंट ऑफ CGST आणि SGST